के दौरे पे निकलेंगे। इसकी तारीख मुझे फाइनल लेकिन दौरा लेकिन दौरा करेंगे। दौरा 100% होने वाला है, लेकिन उनकी तारीख फाइनल होती है वो हमारे पार्टी के सचिव उनके सामने वो पूरी डेट रखते हैं। वो उद्धव साहब उसको मान्यता देते हैं। जब वो मान्यता देंगे जब दौरा हो। सर जिस तरह से महाराष्ट्र की राजनीति बदली है, क्या अभी भी आप लोग जो महाविकास आघाड़ी उसी के साथ मौजूद रहेंगे? जैसा हमारे 40 MLA छोड़ के भी शिवसेना उद्धव बालासाहब ठाकरे मजबूत हो गए, वैसी ही NCP मजबूत हो जाएगी। और अब आगे के देखेंगे हमारी महाविकास आघाड़ी उससे भी और मजबूत हो जाएगी। धन्यवाद। पूरा देश देख रहा है, महाराष्ट्र स्टेट देख रहा है कि जो भी राज्य के उथल पुथल हो गई है, और वो उथल पुथल जो हो गई है उसके बारे में हर एक पार्टी का नेता, हर एक पार्टी का प्रमुख जानकारी लेता है। उसी तरह हमारे पार्टी प्रमुख आदरणीय उद्धव साहब ठाकरे जी ने हमें बुलाया था, नेतागण को बुलाया था, हमारे MP, हमारे MLA और हमारे उपनेता और प्रमुख नेताओं को उन्होंने बुलाया था। और जो महाराष्ट्र में जो अभी उथल पुथल हो गई है उसका पॉलिटिकली क्या इम्पैक्ट हो जाएगा, जिले में या गांव-गांव में लोगों की मन में कुछ अस्थिरता पैदा हुई है क्या, इसकी जानकारी ले ली। और हमें उसके बारे में उन्होंने बिल्कुल हमें मार्गदर्शन किया, और मार्गदर्शन करते हुए हमें निश्चित स्वरूप से एक कॉन्फिडेंस हमारा बढ़ गया है कि कुछ भी उथल पुथल भाजपा करे, लेकिन दिन ब दिन यहाँ महाविकास आघाड़ी मजबूत हो रही है, सस्टेन हो रही है। पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे, पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे, त्याची रणनीती झाली का? पावसाळी अधिवेशन सुरू होतं, इसको लेकर कोई चर्चा? यूनिफॉर्म सिविल कोड को लेकर चर्चा हुई है क्या अंदर? ऐसा है कि सभी बातों पे आज की महंगाई, आज के बढ़ते हुए अत्याचार, मणिपुर में हो रहा है लॉ एंड ऑर्डर का पूरा जो वहाँ सत्यानाश हो गया है, ऐसी सभी मामले में 2 दिन पहले देश के प्रधानमंत्री जी जिस राष्ट्रवादी कांग्रेस पर पार्टी पे करप्शन के, भ्रष्टाचार के आरोप करती है, और वही पार्टी उनको मंत्रिमंडल में शामिल करती है, इसी सभी बारे में चर्चा हो। समान नागरिक कायदा को लेकर क्या कुछ बातचीत हुई है? समान नागरिक कायदा को लेकर हिंदी में कंटिन्यू कर दीजिए एक बार। समान नागरिक कानून को लेकर क्या समर्थन है आपका? आपल्या लोकशाहीमध्ये आणि आपल्या आपलं समर्थन आहे, समर्थन आहे आपल्या लोकशाहीमध्ये आणि आपल्या संसदीय कार्यप्रणालीमध्ये एखादा कायदा करायचा असेल, मग त्यामध्ये कॉमन सिव्हिल कोड सुद्धा असू द्या, समान नागरिक कायदा सुद्धा असू द्या, कुठलाही कायदा करण्यापूर्वी एक पहिल्यांदा ड्राफ्ट तयार केला जातो, एक मसुदा तयार केला जातो, तो मसुदा कॅबिनेट समोर चर्चेला आणला जातो, त्याच्यानंतर नजीकच्या अधिवेशनमध्ये तो तिथल्या लोकप्रतिनिधींना, मग पार्लमेंटमध्ये असेल तर खासदारांना, विधानसभेमध्ये असेल तर आमदारांना चर्चेकरता ठेवला जातो, किंवा त्याचा ऑर्डिनन्स सुद्धा काढला जातो। अशा प्रकारची कोणताही घटनात्मक या ठिकाणी पूर्तता झालेली नाही। विद्यमान सरकारने कुठलाही मसुदा तयार केलेला नाही, हा मसुदा लोकांच्या चर्चेकरता ठेवलेला नाही। त्यामुळं या मसुद्यामध्ये नक्की काय आहे, समान नागरिक कायदा म्हणजे त्याच्यामध्ये कोणकोणत्या धर्मावर, कोणकोणत्या समाजावर आघात होणार आहे, न्याय मिळणार आहे की अन्याय मिळणार आहे, हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणे योग्य नाही। परंतु भारतीय जनता पार्टीला ज्या पद्धतीनं 35 वर्ष राम मंदिराचा मुद्दा फक्त आणि फक्त त्या ठिकाणी 2 समाजामध्ये वाद करण्याकरता म्हणून त्यांनी तो सातत्यानं तापत ठेवला, पेटत ठेवला। त्याच पद्धतीने निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी उपस्थित करून त्यांनी 2024ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा विषय समोर आणला, असं आमचं ठाम मत झालंय। त्याच्याऐवजी भारतीय जनता पार्टीनं आपला समान नागरिक कायद्याचा मसुदा काय आहे हा त्या ठिकाणी वैधानिक पद्धतीनं, संसदीय कार्यपद्धतीनं देशाच्या समोर आणावा। आमचं तर त्यापूर्वीच शिवसेना प्रमुखांपासून मत स्पष्ट आहे, पण भारतीय जनता पार्टीला प्रत्येक गोष्टीचं भांडवल हे निवडणुकीकरता करायचं आहे की देशाला समान
न्याय द्यायचा आहे हे स्पष्ट होऊ द्या. एक महत्वाचा विषय आहे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जवळ यावे. एक मिनिट रुको, एक ग्रुप घ्या. ठाकरे बंधू एकत्र यावे. जाधव साहेब, ठाकरे बंधू एकत्र यावे अशी इच्छा काल मनसेचे. जाधव साहेब, मराठी ठाकरे बंधू एकत्र यावी. आज मीटिंग में राज ठाकरे जी और उद्धव साहब ठाकरे जी एक साथ आएंगे या नहीं आएंगे इस बात पे कोई चर्चा नहीं हुई. मराठी बिल्कुल उस बात पे कोई किसी ने जिक्र नहीं किया, किसी ने नहीं किया. आपल्याला मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर राज ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे हे एकत्र येण्याच्या चर्चा आम्ही तुमच्या मीडियामध्ये ऐकल्या, आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचल्या. परंतु आजच्या तुमची इच्छा आहे का एकत्र येण्याची अस्थिरतेमध्ये? बैठकीमध्ये या विषयावर कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली पण नाही. तुमची इच्छा आहे का बैठकीत चर्चा नसेल झाली? कुणी उपस्थित केलेला नाही. त्यामुळे या सगळ्या रुक रे, रुक, रुक, रुक. नाही. यूसीसी बता दीजिए उद्धव ठाकरे का समर्थन करें यूसीसी पे. हाँ हिंदी में जी. यूसीसी हो या कौन सा भी कानून और अगर पार्लियामेंट में और अगर विधानसभा में पारित करना होता है तो उसका पहला ड्राफ्ट बनाया जाता है, उसका मसूदा बनाया जाता है, वो कैबिनेट में रखा जाता है. कैबिनेट के बाद उसको विधानसभा या पार्लियामेंट में चर्चा के लिए रखा जाता है और चर्चा होने के बाद में सभी के राय लेने के बाद में गवर्नमेंट उसको कायदे में या तो कानून में रूपांतरित करता है. लेकिन भारतीय जनता पार्टी ने ऐसा कोई मसूदा यहाँ पब्लिश किया नहीं है, कैबिनेट के सामने रखा ऐसा हमारी जानकारी नहीं है. सेशन में रखने से पहले वो बाहर बवाल मचाना चाहती है. उनको वोटिंग का पोलराइजेशन करना है, हिंदू मुस्लिम को भिड़ाना है और इलेक्शन लड़ाना है. ये सब पूरा देशवासी जान गए हैं. तो भारतीय जनता पार्टी पहला मसूदा रखे, उसके बाद में सभी जातियों को, सभी धर्म के लोगों को, देश के सभी 140 करोड़ जनता को ये समान नागरिक कायदा मतलब यूसीसी से क्या फायदा हो सकता है ये जब सामने आएगा तभी ही पूरा देश इसके बारे में बयान देगा. हमने अभी भी बोला कि हम समर्थन करते हैं. बाला साहब ठाकरे का तो मैंने ही जिक्र किया. बाला साहब ठाकरे जी से हमने समान नागरिक कायदा का समर्थन किया है. लेकिन इसमें भारतीय जनता पार्टी का हेतु क्या है ये हमें जानकारी लेनी की जरूरी पड़ी है, क्योंकि भारतीय जनता पार्टी विश्वास रखने जैसी पार्टी नहीं है. कधी करणार आहे दौरा? तारीख कसं नियोजन, कोणावर मुख्य जबाबदारी दिलेली आहे? कौन रहेगा सर दौरे को लेके? उद्धव साहेबांची दौऱ्याची तारीख मला नक्की माहीत नाही, परंतु तो दौरा ठरवण्याचं काम आमच्या पक्षाचे सचिव करतात. मुझे ये अभी तक जानकारी नहीं है कि उद्धव साहब कब से अपना महाराष्ट्र के दौरे पे निकलेंगे. इसकी तारीख मुझे फाइनल जानकारी नहीं है. लेकिन दौरा 100% होने वाला है, लेकिन उनकी तारीख फाइनल होती है वो हमारे पार्टी के सचिव उनके सामने वो पूरी डेट रखते हैं. वो उद्धव साहब उसको मान्यता देते हैं. जब वो मान्यता देंगे जब भी दौरा हो जाए. लॉ एंड ऑर्डर का पूरा जो वहाँ सत्यानाश हो गया है, ऐसी सभी मामले में 2 दिन पहले देश के प्रधानमंत्री जिस राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पे करप्शन के भ्रष्टाचार के आरोप करती है और वही पार्टी उनको मंत्रिमंडल में शामिल करती है, इसी सभी बारे में चर्चा होगी. समान नागरिक कायदा करायचा असेल मग त्यामध्ये कॉमन सिव्हिल कोड सुद्धा असू द्या, समान नागरिक कायदा सुद्धा असू द्या. कुठलाही कायदा करण्यापूर्वी एक पहिल्यांदा ड्राफ्ट तयार केला जातो, एक मसुदा तयार केला जातो. तो मसुदा कॅबिनेट समोर चर्चेला आणला जातो. त्याच्यानंतर नजीकच्या अधिवेशनमध्ये तो तिथल्या लोकप्रतिनिधींना, मग पार्लमेंटमध्ये असेल तर खासदारांना, विधानसभेमध्ये असेल तर आमदारांना चर्चेकरता ठेवला जातो किंवा त्याचा ऑर्डिनन्स सुद्धा काढला जातो. अशा प्रकारची कोणतंही घटनात्मक या ठिकाणी पूर्तता झालेली नाही. विद्यमान सरकारनं कुठलाही मसुदा तयार केलेला नाही. हा मसुदा लोकांच्या चर्चेकरता ठेवलेला नाही. त्यामुळं या मसुद्यामध्ये नक्की काय आहे, समान नागरिक कायदा म्हणजे त्याच्यामध्ये कोणकोणत्या धर्मावर, कोणकोणत्या समाजावर आघात होणार आहे, न्याय मिळणार आहे की अन्याय मिळणार आहे, हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत
त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. परंतु भारतीय जनता पार्टीला ज्या पद्धतीनं 35 वर्ष राम मंदिराचा मुद्दा फक्त आणि फक्त त्या ठिकाणी 2 समाजामध्ये वाद करण्याकरता म्हणून त्यांनी तो सातत्यानं तापत ठेवला, पेटत ठेवला. त्याच पद्धतीनं समान नागरी कायद्याचा विषय निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी उपस्थित करून त्यांनी 2024ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा विषय समोर आणला असं आमचं ठाम मत झालंय. त्याच्याऐवजी भारतीय जनता पार्टीनं आपला समान नागरी कायद्याचा मसुदा काय आहे हा त्या ठिकाणी वैधानिक पद्धतीनं संसदीय कार्यपद्धतीनं देशाच्या समोर आणावा. आमचं तर त्यापूर्वीच शिवसेना प्रमुखांपासून मत स्पष्ट आहे. पण भारतीय जनता पार्टीला प्रत्येक गोष्टीचं भांडवल हे निवडणुकीकरता करायचं आहे की देशाला समान न्याय द्यायचा आहे हे स्पष्ट होऊ द्या. त्यानंतर इथे बस इथे पाठव. अरे थांबू आपण. गाड्या जायला पाहिजेत. गाड्या कशा जाणार? शांतपणे उभे ही मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या काही राजकीय उलटापालटी झाल्या या संपूर्ण देशाला, महाराष्ट्राला आणि तुम्हाला देखील ज्ञात आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर एकंदरीत प्रत्येक पक्षाचे पक्षप्रमुख हे बैठका बोलवत आहेत. महाराष्ट्रामध्ये घडत असलेल्या राजकीय ज्या काही घटना आहेत त्या घटनेचा एकंदरीत राज्यामधल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कशा प्रकारचा परिणाम होऊ शकतो, त्या संदर्भामध्ये काय राजकीय समीकरणं बदलू शकतात, न बदलू शकतात, याबाबत पक्षाच्या आजच्या बैठकीमध्ये आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी चर्चा केली, उहापोह केला आणि आम्हा सर्वांकडून त्या संदर्भामध्ये आढावा घेतला. उद्धव साहेब काही दौरा करणार आहेत का याबाबत? उद्धव साहेबांनी दौरा करावा अशा प्रकारचा आम्ही आग्रह करण्यापेक्षा उद्धव साहेबच गेले अनेक महिने मला महाराष्ट्रामध्ये फिरायचं आहे असं सातत्यानं सांगतायत. परंतु मध्यंतरी पाऊसच नव्हता. आता पाऊस बऱ्यापैकी झालेला आहे. त्यामुळं उद्धव साहेब महाराष्ट्राच्या दौऱ्यावर लवकरच बाहेर पडतील असं आम्हाला वाटतं. महाविकास आघाडीमध्ये चलवण्याचा नारा द्यायचा आमदारांनी मागणी केली आहे का त्यांच्याकडे? शिवसेना एकटी लढेल आणि ताकदीनिशी उतरेल असं आहे की अशा प्रकारचा कोणताही विचार, कोणतीही चर्चा, पुसटचा सुद्धा उल्लेख त्या ठिकाणी कुणी केलेला नाही. ही कारणाशिवाय भारतीय जनता पार्टीकडून आमच्यामध्ये फूट पाडण्याकरता, आमच्या आपसामध्ये महाविकास आघाडीमध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण होण्याकरता आणि स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्याकरता म्हणून भारतीय जनता पार्टी अशा प्रकारच्या अफवा ह्या पसरवत आहे. परंतु भारतीय जनता पार्टीवर आता कोणाचाही विश्वास राहिलेला नाही. सर, हिंदी में जानना चाहेंगे क्या बैठक में बातचीत हुई है, क्या कुछ आज निर्णय लिया गया है सर पार्टी की तरफ से, जिस तरह से राजकीय परिस्थिति बदली है महाराष्ट्र में? और विधानसभा में पारित करना होता है तो उसका पहला ड्राफ्ट बनाया जाता है, उसका मसूदा बनाया जाता है, वो कैबिनेट में रखा जाता है. कैबिनेट के बाद उसको विधानसभा या पार्लियामेंट में चर्चा के लिए रखा जाता है और चर्चा होने के बाद में सभी के राय लेने के बाद में गवर्नमेंट उसको कायदे में या तो कानून में रूपांतरित करता है. लेकिन भारतीय जनता पार्टी ने ऐसा कोई मसूदा यहाँ पब्लिश किया नहीं है, कैबिनेट के सामने रखा, ऐसा हमारी जानकारी नहीं है. सेशन में रखने से पहले वो बाहर बवाल मचाना चाहती है. उनको वोटिंग का पोलराइजेशन करना है, हिंदू मुस्लिम को भिड़ाना है और इलेक्शन लड़ाना है. ये सब पूरा देशवासी जान गए हैं. तो भारतीय जनता पार्टी पहला मसूदा रखे, उसके बाद में सभी जातियों को, सभी धर्म के लोगों को, देश के सभी 140 करोड़ जनता को ये समान नागरिक कायदा मतलब यूसीसी से क्या फ़ायदा हो सकता है, ये जब सामने आएगा
तभी ही पूरा देश इसके बारे में बाला साहब ने बयान उसका देगा। समर्थन करा था सर पहले। हमने अभी भी बोला कि हम समर्थन करते हैं करके। बाला साहब ठाकरे का तो मैंने ही जिक्र किया। बाला साहब ठाकरे जी से हमने समान नागरिक कायदा का समर्थन किया है, लेकिन इसमें भारतीय जनता पार्टी का हेतु क्या है ये हमें जानकारी लेनी जरूरी पड़ी है, क्योंकि भारतीय जनता पार्टी विश्वास रखने जैसी पार्टी नहीं है। सर उद्धव जी का महाराष्ट्र दौरे को लेकर क्या? और उद्धव साहब ठाकरे जी एक साथ आएंगे या नहीं आएंगे इस बात पे कोई चर्चा नहीं हुई। बिल्कुल उस बात पे कोई किसी ने जिक्र नहीं किया, किसी ने नहीं किया। यूसीसी को लेकर क्या? आपल्याला मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर राज ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे एकंदरीत प्रत्येक पक्षाचे पक्षप्रमुख बैठका बोलवत आहेत। महाराष्ट्रामध्ये घडत असलेल्या राजकीय ज्या काही घटना आहेत त्या घटनेचा एकंदरीत राज्यामधल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कशा प्रकारचा परिणाम होऊ शकतो, त्या संदर्भामध्ये काय राजकीय समीकरणं बदलू शकतात न बदलू शकतात याबाबत पक्षाच्या आजच्या बैठकीमध्ये आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी चर्चा केली, उहापोह केला आणि आम्हा सर्वांकडून त्या संदर्भामध्ये आढावा घेतला। उद्धव साहेब काही दौरा करणार आहेत का याबाबत काही त्यांनी सांगितलं का? राज्य उद्धव साहेबांनी दौरा करावा अशा प्रकारचा आम्ही आग्रह करण्यापेक्षा उद्धव साहेबच गेले अनेक महिने मला महाराष्ट्रामध्ये फिरायचं आहे, मला महाराष्ट्रामध्ये फिरायचं आहे असं सातत्यानं सांगतायत, परंतु मध्यंतरी पाऊसच नव्हता। आता पाऊस बऱ्यापैकी झालेला आहे, त्यामुळं उद्धव साहेब महाराष्ट्राच्या दौऱ्यावर लवकरच बाहेर पडतील असं आम्हाला वाटतं। त्यावेळेस सध्याची परिस्थिती बघता एकटा चलवण्याचा नारा द्यायचा आमदारांनी मागणी केली आहे का त्यांच्याकडे? शिवसेना एकटी लढेल आणि ताकदीनिशी उतरेल असं आहे की अशा प्रकारचा कोणताही विचार, कोणतीही चर्चा, पुसटचा सुद्धा उल्लेख त्या ठिकाणी कुणी केलेला नाही। त्या कारणाशिवाय भारतीय जनता पार्टीकडून आमच्यामध्ये फूट पाडण्याकरता, आमच्या आपसामध्ये महाविकास आघाडीमध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण होण्याकरता आणि स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्याकरता म्हणून भारतीय जनता पार्टी अशा प्रकारच्या अफवा ह्या पसरवत आहे, परंतु भारतीय जनता पार्टीवर आता कोणाचाही विश्वास राहिलेला नाही। जादव सर, ये बैठक हुई है, बैठक में क्या कुछ फैसला बैठक हुई है, बैठक में किन मुद्दे पर चर्चा हुई, क्या कुछ आप सभी लोग देख रहे हो, पूरा देश देख रहा है, महाराष्ट्र स्टेट देख रहा है कि जो भी राजकीय उथल पुथल हो गई है और वो उथल पुथल जो हो गई है उसके बारे में हर एक पार्टी का नेता, हर एक पार्टी का प्रमुख जानकारी लेता है। उसी तरह हमारे पार्टी प्रमुख आदरणीय उद्धव साहब ठाकरे जी ने हमें बुलाया था, नेतागण को बुलाया था, हमारे एमपी, हमारे एमएलए और हमारे उपनेता और प्रमुख नेताओं को उन्होंने बुलाया था। और जो महाराष्ट्र में जो अभी उथल पुथल हो गई है उसका पॉलिटिकली क्या इम्पैक्ट हो जाएगा, जिले में या गांव-गांव में लोगों की मन में कुछ अस्थिरता पैदा हुई है क्या, इसकी जानकारी ले ली और हमें उसके बारे में उन्होंने बिल्कुल हमें मार्गदर्शन किया। और मार्गदर्शन करते हुए हमें निश्चित स्वरूप से एक कॉन्फिडेंस हमारा बढ़ गया है कि कुछ भी उथल पुथल भाजपा करे, लेकिन दिन ब दिन यहाँ महाविकास आघाड़ी मजबूत हो रही है, सस्टेन हो रही है। यूनिफॉर्म सिविल कोड को लेकर चर्चा हुई है, यूसीसी को लेकर चर्चा हुई, यूनिफॉर्म सिविल कोड को लेकर चर्चा हुई है क्या? अंदर समान क्या फैसला लिया गया? समान नागरिक कायदा सभी बातों पे आज की महंगाई, आज के बढ़ते हुए